श्री स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. एका शहरात एक खूप मोठा शेठ राहत होता. प्रचंड श्रीमंती, मोठमोठ्या त्याच्या फॅक्टऱ्या होत्या, गाड्या, मोठे बंगले. पण त्याच्याकडे एक गोष्ट नव्हती, ती म्हणजे मनशांती. तो देवाला मानत नव्हता. त्याचं म्हणणं होतं की मी कर्म करतो, मेहनत करतो, तर देवभक्तीचा मला काहीच उपयोग नाही. एक दिवस नेहमीसारखा तो संध्याकाळी घरी आला. घरात पूजा सुरू होती, आरतीचा आवाज येत होता. पण शेठ सरळ आपल्या खोलीत गेला. तेवढ्यात अचानक त्याच्या छातीत दुखू लागलं. त्याला घाम फुटला, त्याला अस्वस्थता वाढली. डॉक्टर आले, तपासणी झाली, पण सगळे रिपोर्ट नॉर्मल निघले. डॉक्टर म्हणाले तुम्हाला काहीच आजार नाही. पण शेठचं मन खूपच अस्वस्थ होतं. रात्र झाली. शेठ झोपायचा प्रयत्न करत होता, पण त्याचा डोळा काय लागत नव्हता. त्याने घड्याळाकडे बघितलं. रात्रीचे 3 वाजलेले होते. तो बाहेर गेला. रस्त्यावरनं तो चालू लागला. मनात जुन्या आठवणी, त्याचे संघर्षाचे दिवस, एक वेगळीच घालमेल त्या रात्री चालू होती. तेवढ्यात एक कुत्रा त्याच्यापासून आला. त्याची चप्पल तोंडात धरून पळून गेला. शेठ कुत्र्याच्या मागे मागे पळाला. कुत्रा पुढं आणि शेठ पुढं मागं मागं पळत होता. त्यानंतर कुत्रा डायरेक्ट झोपडपट्टीकडे घुसला. तेवढ्यात शेठच्या कानावरती एक आवाज आला, कोणीतरी रडतंय. एका आईचं रडणं होतं ते. पहाटेचे 4 वाजलेले होते. शेठ थांबला. त्याचं मन म्हणाला निघून जा, पण आतून दुसरा आवाज आला, थांब बघ, काहीतरी झालेलं आहे वाटतंय. तो त्या झोपडीजवळ गेला. आत एक गरीब बाई होती. ती रडत होती. तिच्या शेजारी तिची लहान मुलगी एक होती. ती लहान मुलगी आजारी अवस्थेत झोपलेली. शेठने विचारलं, ताई वाईट वाटून घेऊ नका, पण तुम्हाला झालंय काय, का रडताय तुम्ही? त्या ताई म्हणाल्या, बाबूजी माझ्या मुलीचं ऑपरेशन करायचंय, माझ्याकडे पैसे नाहीत, मला कोणी मदत करीत नाही. आणि मग ती पुढे म्हणाली, काल मला एक बाबा भेटले होते. त्यांनी सांगितलं पहाटे 4 वाजता श्री स्वामी समर्थांचं नाव घे आणि प्रार्थना कर आणि रड, स्वामी नक्की कोणाला तरी पाठवतील. म्हणून मी रडत होते. हे ऐकताच शेठ थरथरला. त्याच्या डोळ्यात पाणी आलं. त्या क्षणी त्याला समजलं. त्याने लगेच डॉक्टरांना फोन केला आणि डॉक्टरांना सांगितलं, या मुलीच्या ऑपरेशनचा कितीही खर्च येऊ द्या, सगळा खर्च मी करेन, पण या मुलीचं बरं होणं सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर त्याने त्या बाईला सांगितलं, तुम्ही उद्या आपल्या घरी या. आणि त्या बाईला घरी बोलून त्यांनी राहायला तिथे जागा दिली. त्यानंतर तिला तिथे नोकरी पण दिली. आणि आश्चर्य म्हणजे त्या क्षणी शेठच्या मनातली सगळी अव्यवस्था नाहीशी झाली. त्या दिवशी शेठला सत्य उमगलं. स्वामींना मंदिरात शोधायची गरज नाही, स्वामी माणसाच्या रूपात माणसासाठीच येतात. त्याला हेही कळालं की धर्म, जात, पैसा हे काहीच महत्वाचं नाही. खरं तर महत्वाची आहे माणुसकी, आणि आपण तर फक्त एक माध्यम असतो. मित्रांनो, ही कथा आपल्याला 3 गोष्ट शिकवते. सगळ्यात पहिलं तर श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, चमत्कार होतो. दुसरं म्हणजे गरजूंची मदत करा, स्वामी तुमच्याकडून हे काम करून घेतात. गरजूंची मदत करणं म्हणजेच एक स्वामी भक्ती आहे. आणि तिसरं म्हणजे फक्त कर्म नाही, करुणाही तितकीच महत्वाची आहे. जिथे श्रद्धा आहेत तिथे स्वामी आहेत, आणि जिथे स्वामी आहेत तिथे चिंता अजिबात नाही. त्यामुळं श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. आणि आजची स्टोरी इथेच संपवतो. अजून काही स्टोरी बघण्यासाठी आपल्या चॅनलचं सबस्क्राईबचं बटन नक्की दाबा. मिळूया पुढच्या एका नवीन कहाणीसोबत. श्री स्वामी समर्थ.